नमस्कार मित्रांनो, वेलकम टू माय चॅनल। या अगोदर आपण अध्यापन पद्धती बघितलेल्या आहेत। त्या अध्यापन पद्धती तर सीटीईटीच्या टीईटीच्या दृष्टिकोनातून महत्त्वाच्या आहेतच, पण आता यापुढच्याही अध्यापन पद्धती महत्त्वाच्या आहेत। टीईटीमध्ये सीटीईटीच्या पेपरमध्ये आपण बरेच वेळेस उद्गामी अध्यापन पद्धती आणि अवगामी अध्यापन पद्धती याबद्दल बरेचसे क्वेश्चन्स आलेले पाहिलेले आहेत। आज डिटेलमध्ये याच प्रश्नांवर किंवा याच थेअरीवर आपण बघणार आहोत। अध्यापन पद्धती, उद्गामी अध्यापन पद्धती आणि अवगामी अध्यापन पद्धती, त्याचसोबत बऱ्याचशा अध्यापन पद्धती आहेत की जे आपल्याला माहिती पाहिजे। याची डिटेलमध्ये व्हिडिओ मी केलेला आहे आज। मित्रांनो, तुम्हाला जर व्हिडिओची मदत होत असेल तुमच्या अभ्यासामध्ये तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा आणि पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये अजून थेअरी टाकण्याचा प्रयत्न मी करेल। यासोबत आपण MCQची पण प्रॅक्टिस घेऊयात। चला तर व्हिडिओ सुरू करूया। नमस्कार मित्रांनो, आज आपण बघणार आहोत अध्यापनाच्या पद्धती। मागच्या व्हिडिओमध्ये आपण काही पद्धती बघितलेल्या आहेत। आत्ताच्या व्हिडिओमध्ये उद्गामी पद्धती, अवगामी पद्धती या पद्धती बघणार आहोत। मागच्या 15 पद्धती झालेल्या आहेत। आता ह्या पद्धती बघा, सुरू करूयात। ही पद्धती आहे 16वी। बघा, उद्गामी पद्धती ही रॉजर बेकन यांनी मांडलेली आहे। हे लक्षात ठेवायचे तुम्ही। ओके, तर यांनी काय केले, उद्गामी पद्धतीमध्ये विद्यार्थ्यांसमोर विविध उदाहरणे प्रस्तुत केली जातात। उद्गामी पद्धतीमध्ये काय करतात, विद्यार्थ्यांसमोर वेगवेगळी उदाहरणे दिली जातात। मग त्यांचे निरीक्षण करून विद्यार्थ्यांना नियम, तत्वे शोधून काढायची असतात व भाषेचा वापर करता भाषेचे व्याकरण, गणित, विज्ञान या विषयासाठी ही पद्धती उपयुक्त ठरते। आपल्याला अगोदर वेगवेगळे उदाहरण विद्यार्थ्यांना द्यावे लागतात त्या विषयासंबंधी आणि मग आपल्याला या पद्धतीचा शेवटपर्यंत जाता येते या पद्धतीचा वापर करून। तर फर्स्ट आहे प्रस्ताविक, नंतरचा टप्पा आहे उदाहरणांची मांडणी, तिसऱ्यांचा उदाहरणांची निरीक्षण, माहितीचे विश्लेषण, सामान्यीकरण, नियम व तत्व आणि नियम व तत्वांची पडताळणी, उपयोजना आणि स्वाध्याय एवढे टप्पे असते जेव्हा आपण उद्गामी पद्धती वापरतो। नेक्स्ट पद्धती बघा मित्रांनो, अवगामी पद्धती। अवगामी पद्धतीमध्ये उद्गामी पद्धतीच्या उलट असते। आधी काय करता, अवगामी पद्धती कोण मांडलेली आहे, तर अरिस्टॉटल यांनी मांडलेली आहे। ओके, अवगामी पद्धतीमध्ये नियमांची मांडणी अगोदर करून नंतर त्यांचे प्रस्तुतीकरण करणे। आता बघा, आपल्याला वेगवेगळे नियम देतात, प्रयोग देतात। ओके, तर ह्या नियमातून अगोदर नियम घालून देतात आणि मग त्याचा अभ्यास करायला सांगतात, प्रॅक्टिकल्स करायला सांगतात। तर ही पद्धती प्राथमिक व माध्यमिक स्तरावर फारशी उपयुक्त ठरत नाही। तर ही उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त ठरू शकते। उच्च विद्यार्थी म्हणजे कसे, ग्रॅज्युएशन लेवलचे अशा विद्यार्थ्यांना। नेक्स्ट पद्धती आहे बघा, डाल्टन पद्धती। नेक्स्ट पद्धती आहे डाल्टन पद्धती। हेलन पार्कहर्स्ट यांनी डाल्टन पद्धतीची मांडणी केली। डाल्टन पद्धतीमध्ये प्रत्येक विषयासाठी वेगळी वर्गखोली असते। वर्गखोलीमध्ये त्या विषयाशी संबंधित पुस्तके, साहित्य, वस्तू यांची मांडणी केलेली असते। विद्यार्थ्यांना त्यांचा वापर करून स्वअभिरुचीतून शिकणे अपेक्षित असते। त्यांना स्वतःची आवड असणे गरजेचे असते। नेक्स्ट बघा, विनयटिका पद्धती। विनयटिका पद्धती कोण काढलेली आहे, डॉक्टर कार्लटन बॉबनर यांनी ही पद्धती मांडली आहे। तर विनयटिका पद्धतीमध्ये विषयाच्या खोलीमध्ये अभ्यास साहित्याबरोबर सामाजिक व सांस्कृतिक साहित्याचीही उपलब्धता असते। नेक्स्ट पद्धती आहे सांघिक पद्धती। आता या सांघिक पद्धतीमध्ये बघा, वर्गात एकच विद्यार्थ्यांच्या वर्षभर चालणाऱ्या अध्यापनात विद्यार्थी कंटाळतात। एकच शिक्षक वर्षभर नुसतं शिकवतच राहतो तर विद्यार्थी काय होते, कंटाळून जाते। तो
विद्यार्थ्यांना अध्यापनात नाविन्यपूर्णता अपेक्षित असते. त्यातूनच अमेरिकेकडील जे लाईव्ह ट्रम्प यांनी अमेरिकेमध्ये 1957 मध्ये सांघिक अध्यापन तंत्राचा वापर केला. अमेरिकेमध्ये या तत्वाचा वापर करून वेगळी संस्था ट्रम्प यांनी अमेरिकेमध्ये वेगळी संस्था काढायला लावली होती या तत्वाचा अभ्यास करून. त्याचं बघा, सांघिक पद्धतीमध्ये फर्स्ट 2 प्रकार पडतात. श्रेणीबद्ध सांघिक पद्धती, जे शिक्षक प्रमुख असून विद्यार्थी सांगितल्याप्रमाणे ऐकतात, व समप्रभाविक सांघिक पद्धती, यामध्ये प्रत्येक शिक्षक हा सारखाच असतो, त्यांचे परस्परांचे सहकार्याचे नाते असते आणि अध्यापनात लोकशाही वातावरण असल्याने हे अधिक परिणामकारक ठरते. ओके, तर नेक्स्ट पद्धती आहे बघा समवाय पद्धती. समवाय पद्धती बघा, सर्व ज्ञान हे एकात्म स्वरूपाचे असते. त्याची जाणीव समवाय पद्धतीद्वारे विद्यार्थ्यांना होते. महात्मा गांधी मूलोद्गामी शिक्षण व पद्धती समवाय पद्धतीचा पुरस्कार केला आहे, गांधीजींनी केलेला आहे. समवाय पद्धतीमध्ये शिक्षक अध्यापन करत असताना एका विषयाचा इतर विषयाचा संबंध जोडून अभ्यास करून घेतात, त्याला म्हणायचं समवाय पद्धती. म्हणजे आता जर आपल्याला भूगोलचे काही लेसन्स असतात बघा, ते आपल्याला सायन्स मध्ये हेल्प करतात, तर या दोन्ही सब्जेक्टचा समवाय साधायचा आणि उदाहरणे वेगवेगळी देऊन विद्यार्थ्यांना समजून सांगायचं. नेक्स्ट बघा, नेक्स्ट पद्धती आहे संमिश्र अध्ययन पद्धती. संमिश्र अध्ययन पद्धतीमध्ये YouTube, वेबसाईट, ब्लॉग, ई बुक, आधुनिक माध्यमांद्वारे पुस्तके, विश्वकोश, मासिके देखील उपयुक्त ठरतात. त्यामुळे या दोन्ही माध्यमांद्वारे एकत्रीकरण कल्पनेला संकल्पनेला संमिश्र अध्ययन म्हणतात. केब्रिज शब्दकोशानुसार संगज्ञान, तंत्रज्ञान किंवा इंटरनेटच्या माध्यमातून दिलेले पाठ, पारंपरिक वर्गपाठ यांच्या मिश्रणातून अध्ययनाचा मार्ग म्हणजे संमिश्र अध्ययन होय. ओके, तर आता बघा आपल्याला काही या प्रत्यक्ष अध्ययनाची विज्ञानातील प्रयोग किंवा घटना या YouTubeद्वारे दृकश्राव्य माहिती विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवायची असेल तर ही अध्ययनही परिणामकारक होते. विज्ञानाची तज्ञ साधने व पद्धती आणि पारंपरिक अध्ययन पद्धती या दोन्हीला मिक्स करून संमिश्र अध्ययन पद्धती होते. तर संमिश्र अध्ययन पद्धतीची वैशिष्ट्ये बघा, संमिश्र अध्ययनात आधुनिक आणि पारंपरिक अध्ययन साधनांची मिश्रणे असते. यामध्ये काही ऑनलाईन अभ्यासक्रमामध्ये ऑनलाईन आंतरक्रिया असते, तसेच प्रत्यक्ष संपर्क सत्र देखील असतात. पारंपरिक अभ्यासक्रमात पारंपरिक साधना बरोबर संगणकाचा उपयोग करण्यासाठी केला जातो. संमिश्र अध्ययनाची आभासी वर्ग आणि प्रत्यक्ष वर्ग या दोन्हीचा अंतर्भाव असतो. नंतर बघा, यामध्ये अध्ययनकर्त्याला दोन्ही माध्यमातून अध्ययन अनुभव मिळत असल्याने परिणामकारक घडून येते. ओके, आपण आता या अगोदरही अध्यापन पद्धती बघितलेल्या आहेत आणि आताही अध्यापन पद्धती बघितलेल्या आहेत. यामध्ये मानसशास्त्रज्ञाने कोणती अध्यापन पद्धती विचारलेली आहे ते पण विचारतात आणि उपयोजनात्मक क्वेश्चन जास्त विचारतात. चला, बाय.